बा पेपर सेकंड मधला म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधला पेपर सेकंड जो आहे त्यामधला प्रत्यक्ष आपल्या 9वीच्या अभ्यासक्रमातला किंवा पाठ्यक्रमातला जो 6वा धडा आहे तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. तो क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स जो धडा आहे त्यातला आपण सुरुवातीचे जर मुद्दे बघितले तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन कसं केलं होतं की ज्याच्यामध्ये आपण 5 किंगडम क्लासिफिकेशन म्हणजे फिटाकर या शास्त्रज्ञानं 5 किंगडम क्लासिफिकेशन सांगितलं होतं. त्यामधला किंगडम प्लांटी आपण बघतोय आणि किंगडम प्लांटीचं सुद्धा जे सब किंगडम आहेत त्याचा आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या होत्या आणि पुढचा जो भाग आहे तो आपण आता बघूया. त्यासाठी मी स्क्रीन शेअर करतोय. बस सगळ्यांना तुम्हाला स्क्रीन दिसते बरोबर? हो सर. हा हो सर. हो बरोबर. सर. हो हा. सर. ठीक आहे. बा किंगडम प्लांटिक क्लासिफिकेशन की ज्याच्यामध्ये सुरुवातीलाच बा काय सांगितलं होतं दोन त्याचे सब किंगडम आपल्याला सांगता येईल. क्रिप्टो गेम्स आणि फेन्युरो गेम्स हे आपण झालेले आहेत तरी सुद्धा मी एकदा रिवाइज करतोय 2 मिनिटात. क्रिप्टो गेम्स आणि फेन्युरो गेम्स अगदी मराठीत सांगायचं असेल तर क्रिप्टो गेम्स आणि फेन्युरो गेम्स म्हणजे काय अपुष्प वनस्पती आणि सपुष्प वनस्पती म्हणजे फुलं येणारे आणि फुलं नाही येणारी. क्रिप्टो गेम्स म्हणजे अपुष्प फुलं ज्या वनस्पतींना फुलं येत नाहीत अशा वनस्पती आणि फेन्युरो गेम्स म्हणजे फुलं येणारे वनस्पती. ठीक आहे. तर परत क्रिप्टो गेम्स मध्ये परत 3 सब किंगडम आहेत बा. थॅलोफायटा किंवा ब्रायोफायटा, टिरिडोफायटा बरोबर. आणि त्याच पद्धतीने परत फेन्युरो गेम्स मध्ये जिम्नोस्पर्म्स, अँजिओस्पर्म्स आणि परत अँजिओस्पर्म मध्ये डायकॉटिलिडॉन आणि मोनोकॉटिलिडॉन. आता हे जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म म्हणजे सुद्धा आपण बघितले बीजपत्री, अबीजपत्री. बीजपत्रीमध्ये परत मोनोकॉटिलिडॉन आणि डायकॉटिलिडॉन म्हणजेच काय एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री. म्हणजे ज्या बिया आहेत त्या बियांचे 2 समान भाग होत असतील तर डायकॉटिलिडॉन आणि 2 समान भाग होत नसतील तर मोनोकॉटिलिडॉन बरोबर आहे. तर आपण हे जे काही किंगडम प्लांट आहे हे क्लासिफिकेशन हा जो चार्ट आहे तो चार्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्हाला परीक्षेमध्ये अशा पद्धतीने चार्ट दिलेला असतो आणि ह्यातले काही बॉक्सेस हे ब्लँक दिलेले असतात तर तिथं आपल्याला लिहिता आलं पाहिजे. बघा आणखी एकदा किंगडम प्लांटी त्याचे 2 सब किंगडम क्रिप्टो गेम्स आणि फेन्युरो गेम्स आहेत. परत क्रिप्टो गेमचे परत 3 थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. परत फेन्युरो गेमचे जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म, परत डायकॉटिलिडॉन आणि मोनोकॉटिलिडॉन आहे. तर हा चार्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. आता ह्याचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघूया प्रत्येकाचे. बघा तिथे सुद्धा परत आणखी एकदा तो चार्ट व्यवस्थित दिलेला आहे. क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लांटी. क्रिप्टो गेम्स म्हणजे थोडक्यात मी मगाशी सांगितलं अपुष्प म्हणजे थोडक्यात बिया नसणारे सुद्धा आपल्याला म्हणता येईल. आणि फेन्युरो गेम्स म्हणजे काय सीड बेरिंग म्हणजे काय बिया असणारे किंवा फुलं येणारी. त्यानंतर मग क्रिप्टो गेम्स मध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टिरिडोफायटा आणि नंतर मग जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. आणि जिम्नोस्पर्म मध्ये परत जरा डिटेल दिलेले आहे. तुम्हाला आताच्या अभ्यासक्रमामध्ये नाही आहे परंतु तरी सुद्धा तुम्ही जास्तीच्या माहितीसाठी हे बघू शकता. एव्हरग्रीन आणि सायकॅडिस आणि इथं काय आहे अँजिओस्पर्म मध्ये मोनोकॉटिलिडॉन आणि डायकॉटिलिडॉन आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढं आता आपण क्रिप्टो गेम्स बघूया. जर आपण अपुष्प वनस्पती म्हणतोय क्रिप्टो गेमचे 3 डिव्हिजन आहेत. कुठले कुठले 3 डिव्हिजन मागाशी बघितलं आपण थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. तर त्यातला पहिला डिव्हिजन जो आहे तो म्हणजे थॅलोफायटा. त्याचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स काय बघा दीज प्लांट्स ग्रो मेनली इन वॉटर. म्हणजे क्रिप्टो गेम म्हणजे अपुष्प सगळ्यात महत्वाचं. त्याचे 3 डिव्हिजन आहेत थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. त्यातलं डिव्हिजन फर्स्ट कुठला आहे थॅलोफायटा आहे. तर थॅलोफायटा दीज प्लांट्स ग्रो मेनली इन वॉटर म्हणजे ह्याची वाढ कशामध्ये होते पाण्यामध्ये होते. दुसरं दिस ग्रुप ऑफ प्लांट्स विच डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट्स लाईक रूट, स्टीम, लिव्स, फ्लॉवर्स. बघा सगळ्यात महत्वाचं ह्या गटामध्ये असणारे जे वनस्पती आहेत दिस ग्रुप ऑफ प्लांट्स विच डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट्स म्हणजे त्यांना विशिष्ट असे भाग नसतात. जसं आपण वनस्पती किंवा एखादं वनस्पती म्हटल्यानंतर त्याला रूट म्हणजे मुळं असतात, स्टीम म्हणजे खोड असतात, पानं असतात, फुलं असतात. परंतु ह्या गटामध्ये असणारे ज्या वनस्पती आहेत बघा दिस ग्रुप ऑफ प्लांट्स विच डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट्स लाईक रूट, स्टीम, लिव्स, फ्लॉवर्स परंतु बट आर ऑटोट्रॉफिक ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. म्हणजे ऑटोट्रॉपिक म्हणजे काय स्वयंपोषी स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आता आपण म्हणणार तुम्ही म्हणणार स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी त्यांच्यामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडली पाहिजे आणि प्रकाश संश्लेषण म्हणजे पानं असली पाहिजेत आणि पानांमध्ये असणाऱ्या क्लोरोफिलच्या मदतीने स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. परंतु बघा इथं जरी स्टीम, रूट, लिव्स, फ्लॉवर्स नाही आहेत परंतु तरी सुद्धा ते ऑटोट्रॉपिक आहेत का ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल इज कॉल्ड अल्गी.
म्हणजे शैवाल आपण बघतो, शैवाल जे आहे पाण्यामध्ये असतो बा हिरव्या रंगाचं शैवाल, त्याला अल्गी म्हणतात. त्याच्यामध्ये असणार म्हणजे त्यालाच त्या अल्गीमुळं ते ऑटोट्रॉफिक आहेत, स्वतःचा स्वतः तयार करतात. अल्गी शो ग्रेट डायव्हर्सिटी. त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहे किंवा त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर विविधता आहे. बघा पहिली कॅरेक्टरिस्टिक्स काय भेटली थॅलोफायटेची? दीज प्लांट्स ग्रो मेनली इन वॉटर. त्यानंतर दिस ग्रुप ऑफ प्लांट्स विच डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट्स लाइक रूट, स्टीम, लीव्स, फ्लॉवर्स बट आर ऑटोट्रॉफिक ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल इज कॉल्ड एज अल्गी म्हणजे शैवाल. अल्गी शो ग्रेट डायव्हर्सिटी. त्यानंतर पुढे तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स दे मे युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. हे शब्द आता आपल्याला सगळ्यांना माहित झालेत. युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय आणि मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय. तर हे जे थॅलोफायटामध्ये असणार आहे, डिव्हिजन थॅलोफायटामध्ये असणारे जे प्लांट्स आहेत ते एक पेशीय सुद्धा असतात आणि बहुपेशीय सुद्धा असतात. दे मे युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर अँड मायक्रोस्कोपिक और लार्ज. मायक्रो म्हणजे अतिशय लहान सुद्धा असतात आणि मोठ्या सुद्धा असतात. लार्ज म्हणजे काय? मोठ्या. आता एक्झाम्पल्स काय काय दिलेत बा? एक्झाम्पल्स ऑफ अल्गी म्हणजे शैवालाचे प्रकार कुठले आहेत? स्पायरोगायरा आहे, त्यानंतर उल्थ्रिक्स आहे, उल्वा आहे, त्यानंतर सर्गॅसम आहे, एटसेट्रा. हे सगळे एक्झाम्पल दिलेत. सम ऑफ दीज आर फाउंड इन फ्रेश वॉटर व्हाईल सम आर फाउंड इन सलाईन वॉटर. म्हणजे काही खाऱ्या पाण्यात आहे, काही म्हणजे फ्रेश वॉटर ज्याला म्हणतात त्या फ्रेश वॉटरमध्ये गोड्या पाण्यामध्ये सुद्धा आढळतात ह्या वनस्पती. बघा थॅलोफायटा किंगडम, किंगडम प्लांटी, सब किंगडम क्रिप्टोगेमी आणि डिव्हिजन थॅलोफायटा. 3 आहेत थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. त्यातलं थॅलोफायटा बघतोय. त्याचे 3 कॅरेक्टरिस्टिक्स काय? ह्या सगळ्यांची ह्या वनस्पतींची वाढ पाण्यामध्ये होते. त्यानंतर ते ऑटोट्रॉफिक असतात. त्यांना रूट, स्टीम, लीव्ह नसतात. दे आर युनिसेल्युलर अँड अल्सो मल्टीसेल्युलर आणि मायक्रोस्कोपिक सुद्धा असतात आणि लार्ज सुद्धा असतात. उदाहरण बघा स्पायरोगायरा, उल्थ्रक्स, उल्वा, सर्गॅसिम अँड सम ऑफ दीज आर फाउंड इन फ्रेश वॉटर अँड सम ऑफ दीज आर फाउंड इन सॅलाइन वॉटर. त्यानंतर चौथी कॅरेक्टरिस्टिक्स दीज प्लांट्स युजली हॅव अ सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. म्हणजे त्यांची जी काही बॉडी असते त्या वनस्पतींची अतिशय मऊ आणि तंतुरूपी असते. सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. दीज प्लांट्स युजली हॅव अ सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी म्हणजे मऊ आणि तंतुरूपी असते. पाचवं व्हेरियस टाइप्स ऑफ फंगाय लाईक yeast and molds which do not have chlorophyll are also included in this group. म्हणजे ह्या थॅलोफायटामध्ये जसं अल्गी आहे तसं आपण महत्त्व सांगितलं, परंतु त्याच बरोबरीनं ईस्ट म्हणजे किण्व म्हणजे आपण फंगाय म्हणजे बुरशी किंवा किण्व जे असतात जे पावावरती असते बघा, तर त्या सुद्धा सगळ्या की ज्याच्यामध्ये क्लोरोफिल असतं आर ऑल्सो इन्क्लुडेड इन धिस ग्रुप. हे 5 कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितले. ठीक आहे. आता एक्झाम्पल तुम्हाला दिसते बा, मी जसं मगाशी सांगितलं उल्थ्रिक्स आहे, त्यानंतर सर्गॅसिम आहे, बरोबर आहे. त्यानंतर उल्वा आहे, त्यानंतर चारा आहे आणि सगळ्यात महत्वाचं स्पायरोगॅरा. म्हणजे आपण स्पायरोगॅरा बघत आलेलो आहे. तर हे जे तुम्हाला एक्झाम्पल सांगितले थॅलोफायटा, तर थॅलोफायटा मधले बघा उल्थ्रिक्स, सर्गॅसिम, उल्वा, चारा आणि स्पायरोगॅरा. ठीक आहे. आता त्यानंतर दुसरे जे डिव्हिजन आहे, डिव्हिजन ब्रायोफायटा. आता डिव्हिजन ब्रायोफायटाचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याच्या आपण एक्झाम्पल्स बघूया. कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बा? दिस ग्रुप ऑफ प्लांट्स इज कॉल्ड एज एम्फिबियन्स. दिस ग्रुप ऑफ प्लांट्स इज कॉल्ड एज एम्फिबियन्स. लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा फिलिंग द ब्लँक्स किंवा एमसीक्यू मध्ये प्रश्न तुम्हाला विचारलेला असतो किंवा ट्रू फॉल्स मध्ये सुद्धा विचारलेला असतो की जे 3 डिव्हिजन आहेत थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा, ह्याच्यामधलं एम्फिबियन्स कशाला म्हणतात? आता आपण अँफिबियन किंवा उभयचर कशाला म्हणतो रे? प्राण्यांच्या मध्ये विचार केला तर अँफिबियन्स आपण बेडकाला म्हणतो बा, जो जमिनीवर सुद्धा राहतो आणि पाण्यावर सुद्धा राहतो. मग आता ह्याच्यामधले सुद्धा प्लांट्स हे अँफिबियन्स आहेत. ह्याचा अर्थ काय सांगा? ह्या ग्रुपमध्ये असणारे जे प्लांट्स आहेत ते पाण्यामध्ये सुद्धा असतात आणि जमिनीवर सुद्धा वाढतात. दिस ग्रुप ऑफ प्लांट्स इज कॉल्ड एज अँफिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम बिकॉज दे ग्रो मॉइस्ट सॉइल बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. सगळ्यात महत्वाचं बा, ते जरी मातीत किंवा ओल्या मातीत जरी वाढत असतील तरी सुद्धा त्यांच्या रिप्रोडक्शनसाठी पाणी हे गरजेचं असतं, म्हणून त्यांना काय म्हणलेलं आहे? अँफिबियन्स म्हणतात. दिस ग्रुप ऑफ प्लांट्स इज कॉल्ड एज द अँफिबियन्स. उभयचर लक्षात ठेवा. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा मधलं अँफिबियन म्हणल्यानंतर कुठलं ओळखायचं? ब्रायोफायटा. डिव्हिजन ब्रायोफायटा हे काय आहे? अँफिबियन्स आहेत. त्यानंतर दुसरं दिस प्लांट्स आर थॅलॉइड म्हणजे निम्नस्तरीय असतात. दिस प्लांट्स आर थॅलॉइड, मल्टीसेल्युलर अँड ऑटोट्रॉपिक. बघा परत आणखी स्वतः स्वयंपोषी आहे. वनस्पती सगळ्यात स्वयंपोषी आहेत आपल्याला माहिती आहे. प्राणी ह्या काय आहेत? परपोषी आहेत, वनस्पतींच्यावर अवलंबून असतात. परंतु प्लांट्स हे सगळे स्वयंपोषी आहेत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ऑटोट्रॉफिक दिसेल. दिस प्लांट्स आर थॅलॉइड, निम्नस्तरीय म्हणजेच मल्टीसेल्युलर अँड ऑटोट्रॉफिक. तिसरं दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन.
त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन किंवा प्रजनन कसं होतं, बीजाणूच्या निर्मितीने होतं. दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. चौथं, द स्ट्रक्चर ऑफ द प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफाइट्स इज, त्यांचं काय बा, त्या जे प्लांट रोप आहेत किंवा जे प्लांट्स आहेत, वनस्पती आहेत, त्यांची बॉडी कशी असते, फ्लॅट रिबन लाईक, म्हणजे चपटी असते, सपाट आणि रिबन लाईक, जशी आपली रिबन असते बा त्या रिबन सारखी असते. लॉंग विदाउट ट्रू रूट्स स्टीम अँड लीव्स, ह्याच्यामध्ये सुद्धा प्रत्यक्ष दिसणारे असे खोड किंवा पान किंवा मुळं नसतात. द स्ट्रक्चर ऑफ द प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफाइट्स इज फ्लॅट रिबन लाईक लॉंग विदाउट ट्रू रूट्स स्टीम अँड लीव्स. त्यानंतर दे हॅव स्टीम लाईक ऑर लीफ लाईक पार्ट्स अँड रूट लाईक रायझर्ड्स. त्याच्यामध्ये बा दे हॅव स्टीम लाईक ऑर लीफ लाईक पार्ट्स अँड रूट लाईक रायझर्ड्स, त्याच्यामध्ये रायझर्ड्स असतात बा मुळांच्यावरती. त्यानंतर दे डो नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. आपल्याला माहिती आहे की वनस्पतींच्या मध्ये सुद्धा जसं आपल्यामध्ये अन्न आणि पाणी वाहून नेण्यासाठी किंवा ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी रक्त असतं, तसं त्याच्यामध्ये सुद्धा झायलम आणि फिलम म्हणजे अन्न आणि पाणी वाहून नेण्यासाठी झायलम फिलम असतात. तसं ह्या पद्धतीने कुठल्या प्रकारचे टिश्यू ह्याच्यामध्ये नसतात फॉर द कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. एक्झाम्पल्स मॉस आहे, त्यानंतर मर्चंटिना, त्यानंतर अँथोसरस, रिसिया, हे त्याचे एक्झाम्पल आहेत. बघा आता एक्झाम्पल तुम्हाला इथं फोटो सहित दिसतील. सगळ्यात महत्वाचं प्लांट्स ऑफ द ब्रायोफायटा डिव्हिजन, इथं मगाशी सांगितलं बघा रूट्स ह्याच्यामध्ये आहेत, परंतु त्याला आपण काय म्हणतो, रायझाइड्स म्हणतो, बरोबर आहे. त्यानंतर मर्चंटिने आहे, त्यानंतर अँथोसरस, हे एक्झाम्पल दिलेले आहेत त्याचे डिव्हिजन ब्रायोफायटाचे. ठीक आहे. त्यानंतर थर्ड डिव्हिजन टेरिडोफायटा. आता इथं पी सायलेंट आहे त्यामुळे त्याचा उच्चार कसा होतो बा, डिव्हिजन टेरिडोफायटा. ह्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया. प्लांट्स फ्रॉम दिस ग्रुप हॅव वेल डेव्हलप्ड रूट्स, स्टीम अँड लिव्स अँड सेपरेट टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. ह्याच्यामध्ये मात्र अतिशय विकसित असं त्याच्यामध्ये मुळं असतात, खोड असतात आणि पानं असतात. अँड सेपरेट टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर, म्हणजे अन्न आणि पाणी वाहून नेण्यासाठी त्याच्यामध्ये विशिष्ट अशा ऊती असतात, जसं आपण झायलम आणि फिलम म्हणतो, बरोबर आहे बा. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स टेरिडोफायटा मधली, प्लांट्स फ्रॉम दिस ग्रुप हॅव वेल डेव्हलप्ड रूट्स, स्टीम अँड लिव्स अँड सेपरेट टिश्यूज फॉर द कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. दुसरं, बट दे डू नॉट बिअर फ्लॉवर्स अँड फ्रुट्स, तरी सुद्धा ह्यांच्यामध्ये फुलं किंवा फळं येत नाहीत. त्यानंतर दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोर्स फॉर्म्ड अलॉंग द बॅक ऑर पोस्टेरियर सरफेस ऑफ द लिव्स. त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन कुठं होतं बा, दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोर्स म्हणजे बीजाणू, फॉर्म्ड अलॉंग द बॅक ऑर पोस्टेरियर सरफेस ऑफ द लिव्स, म्हणजे पानाच्या पाठीमाग बीजाणू निर्मितीच्या पद्धतीने त्यांच्यामध्ये प्रजनन होतं. चौथी कॅरेक्टरिस्टिक्स बा, these plants reproduce asexually by spore formation and sexually by zygote formation. म्हणजे दोन्ही पद्धतीने ह्याच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं बा, सेक्शुअली अँड असेक्शुअली. असेक्शुअली कसं होतं, स्पोर फॉर्मेशन म्हणजे अलैंगिक पद्धतीनं स्पोर फॉर्मेशन ह्याच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं, आणि सेक्शुअली झायगॉट फॉर्मेशन. दे हॅव वेल डेव्हलप्ड कंडक्टिंग सिस्टीम. एक्झाम्पल्स दिलेत बा, फन्स लाईक नेफ्रोलिप्स, मार्शेलिया, टेरिस, ॲडेंटियम, इक्वेस्टियम, त्यानंतर सेलिजिनिलिया आणि लायकोपिडियम. आता तुम्हाला इथं काही दिलेत बा एक्झाम. फर्न हे सगळ्यात महत्वाचं उदाहरण लक्षात ठेवा. त्यानंतर सेलिजिनिलिया आहे, त्यानंतर लायकोपिडियम आहे, नंतर स्प्रॉन्जिलाइन सोरिऑन लिफलेट, म्हणजे इथं मगाशी म्हणलं बा, दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोर्स फॉर्म्ड अलॉंग द बॅक, म्हणजे पानाच्या पाठीमागच्या बाजूला त्यांच्यावरती असे बीजाणू असतात, आणि या बीजाणूंच्या मदतीनं स्पोर फॉर्मेशननं त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं. ठीक आहे. म्हणजे हे डिव्हिजन टेरिडोफायटाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. बघा आणखी एकदा, प्लांट्स फ्रॉम दिस ग्रुप हॅव वेल डेव्हलप्ड रूट्स, स्टीम अँड लिव्स अँड सेपरेट टिश्यूज फॉर द कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर, बट दे डू नॉट बिअर फ्लॉवर्स अँड फ्रुट्स. They reproduce with the help of spores formed along the back or posterior surface of their leaves. त्यानंतर these plants reproduce asexually by spore formation and sexually by zygote formation. They have well developed conducting system. बघा एकाच वेळी आपण पहिल्यांदा आता काय बघितलं बा, सगळ्यात सुरुवातीला काय, किंगडम प्लांटी, तो सुद्धा एक किंगडम आहे. असे 5 किंगडम आहेत जे सजीवसृष्टीचं वर्गीकरणामध्ये 5 किंगडम, त्यातला एक किंगडम, किंगडम प्लांटी. त्या किंगडम प्लांटीमध्ये सब किंगडम कोणता आहे सांगा. सब किंगडम आपण क्रिप्टोगेमी बघितलाय, त्यातले 3 डिव्हिजन बघितले. डिव्हिजन कुठले आहेत बघा, पहिला होता आपण थॅलोफायटा, दुसरा ब्रायोफायटा
आणि तिसरा टिरिडोफायटा. बरोबर आहे. थॅलोफायटाचं पहिलं वैशिष्ट्य सांगा. ते पाण्यात आहेत. ते मोस्टली ग्रो इन वॉटर. बरोबर. त्यानंतर ब्रायोफायटाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय बघितलं आपण? अँफिबियन्स आहेत. आणि टेरिडोफायटाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय बघितलं आपण? वेल डेव्हलप्ड रूट, स्टीम अँड लीव्हज त्याच्यामध्ये असतात. ठीक आहे. म्हणजे ह्याचे आपण एक्झाम्पल सुद्धा बघितले. म्हणजे तिन्ही तुम्हाला एका वेळी कंपेअर करता आलं पाहिजे. ठीक आहे. आणि त्यातला फरक जर विचारला तर त्या दोन्ही मधला फरक सुद्धा किंवा तिन्हीच्या मधला फरक सुद्धा आपल्याला सांगता आला पाहिजे. ठीक आहे. आता पुढचा नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. All these plants reproduce by spore formation. They are called as cryptogames as their reproductive organs cannot be seen. क्रिप्टोज म्हणजे काय थोडक्यात बा ह्याला क्रिप्टो गेम्स का म्हणलं होतं? कारण हे सगळे प्लांट्स आपण आता तिन्ही बघितले डिव्हिजन थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. ऑल दीज प्लांट्स रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. बीजाणूच्या माध्यमातून त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं. दे आर कॉल्ड क्रिप्टो गेम्स ऍज देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स कॅन नॉट बी सीन. म्हणजे त्याचा जो काय प्रजनन करणारा जो ऑर्गन आहे तो आपल्याला दिसत नाही. त्यामुळं क्रिप्टोज म्हणजे काय हिडन म्हणजे लपलेलं आणि गेम्स म्हणजे काय रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स म्हणून त्याला क्रिप्टो गेम्स म्हणतात. क्रिप्टो गेम्स का म्हणतात बा? थोडक्यात काय क्रिप्टोज म्हणजे हिडन. हिडन म्हणजे काय हाईड करून ठेवतो किंवा आपण हिडन म्हणजे लपलेलं असं म्हणतो बा. तर क्रिप्टोज म्हणजे हिडन आणि गेम्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स म्हणून त्याला क्रिप्टो गेम्स म्हणलेलं आहे कारण त्याचा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आपल्याला दिसत नाही. ठीक आहे. त्यानंतर प्लांट्स विच हॅव स्पेशल स्ट्रक्चर्स फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस सीड्स आर कॉल्ड एज फेन्युर गेम्स. आता आपण दुसरा सब किंगडम बघतोय. दुसरा सब किंगडम कोणता सांगा? डाव्या बाजूला क्रिप्टो गेम होतं, उजव्या बाजूला फेन्युर गेम्स आहे. आता फेन्युर गेम्स म्हणजे काय? प्लांट्स विच हॅव स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन. ह्यांच्यामध्ये मात्र रिप्रोडक्शन किंवा प्रजननासाठी विशिष्ट अवयव असतो. जसं फूल हा महत्वाचा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. म्हणूनच त्याला काय म्हणलं होतं फेन्युर गेम्सला? सपुष्प वनस्पती, फुलं येणारी वनस्पती. म्हणून प्लांट्स विच हॅव स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस सीड्स आर कॉल्ड एज फेन्युर गेम्स. बरोबर आहे. तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बा? इन दिस प्लांट्स आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन सीड्स आर फॉर्मड. म्हणजे प्रजनन झाल्यानंतर ह्याच्यामध्ये बिया तयार होतात विच कंटेन द एम्ब्रिओ. त्याच्यामध्ये एम्ब्रिओ असतो. त्या एम्ब्रिओ मध्ये अन्न साठवून ठेवलं जातं. भ्रूण ज्याला म्हणतात भ्रूण. एम्ब्रिओ म्हणजे काय? भ्रूण की ज्याच्यामध्ये अन्न साठवून ठेवलं जातं. म्हणजे प्रोडक्शन होतं त्यामध्ये बिया तयार होतात आणि बियांमध्ये असणारे एम्ब्रिओ मध्ये अन्न साठवून ठेवलं जातं. त्यानंतर सेकंड बा ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ द सीड द स्टोर्ड फूड म्हणजे साठवून ठेवलेलं जे अन्न असतं इज युज्ड फॉर द इनिशियल ग्रोथ ऑफ द एम्ब्रिओ. म्हणजे भ्रूणाच्या वाढीसाठी ते साठवून ठेवलेलं अन्न वापरलं जातं. डिपेंडिंग अपॉन द व्हेदर सीड्स आर एनक्लोज्ड इन अ फ्रूट ऑर नॉट फेन्युरो गेम्स आर क्लासिफाईड. आता परत बघा जसं क्रिप्टो गेमचे 3 डिव्हिजन सांगितले तसं फेन्युरो गेमचे सुद्धा 2 डिव्हिजन सांगणार आहोत आपण. कुठले 2 डिव्हिजन असणार आहेत आणि कशावर? फेन्युरो गेम्स म्हणजे फुलं आहेत, बिया आहेत. परंतु ते बिया ज्या आहेत ते फळाच्या आत आहेत का? थोडक्यात त्या बियांच्यावरती कोणतीही आवरण आहे का कोणतेही आवरण नाही आहे त्याच्यावरनं 2 प्रकार आहेत. कुठले 2? जिम्नोस्पर्म्स अँड अँजिओस्पर्म. अबीजपत्री आणि बीजपत्री. जिम्नोस्पर्म म्हणजे काय थोडक्यात की ज्याच्यावरती बियांच्या वरती आवरण नसतं आणि ह्याच्यामध्ये काय अँजिओस्पर्म म्हणजे बियांच्या वरती आवरण असतं. ठीक आहे. बा जिम्नोस्पर्म्स आर मोस्टली एव्हरग्रीन, पेरिनियल अँड उडी. त्यानंतर म्हणजे एव्हरग्रीन म्हणजे सदाहरित असतात. थोडक्यात सदाहरित वन जे आपण म्हणतो सदाहरित वनस्पती आहेत. देअर स्टीम्स आर विथआउट ब्रांचेस. त्यांना जे काही त्यांचे खोड असतात त्यांना फांद्या नसतात बा जास्त. दे लिव्हज फॉर्म अ क्राउन. त्यांचे जे काही पानं आहेत ते क्राउन जसं असतं मुखवटा त्या पद्धतीनं पानं असतात त्याची. These plants bear male and female flowers on different sporophylls of the same plant. Seeds of these plants do not have natural coverings. These plants do not form fruits and are called as gymnosperm. म्हणजे त्याच्यावरती फळ त्याच्या त्या ही जी वनस्पती असतात त्यांना कुठलीही फळं तयार होत नाहीत. त्याच्यावरती कुठले नैसर्गिक आवरण नसतं. जिम्नोज म्हणजे नेकेड आणि स्पर्म्स म्हणजे काय? सीड्स म्हणजे उघड्या बिया. थोडक्यात त्या बियांच्यावरती कुठलंही आवरण नसतात. म्हणून जिम्नोस्पर्म हा शब्द कसा तयार झालाय? जिम्नोस म्हणजे नेकेड आणि स्पर्म्स म्हणजे काय? सीड्स. म्हणून त्याला जिम्नोस्पर्म म्हणलेलं आहे. एक्झाम्पल्स बघा सायकस, त्यानंतर पिसिया ज्याला क्रिसमस ट्री म्हणतात. आपण बघतो क्रिसमस ट्री तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. बघा जास्त फांद्या नसतात आणि पानांची सुद्धा विशिष्ट अशी रचना असते. थुजा त्याला मोरफंकी म्हणतात आणि पायनस की ज्याला देवदार वृक्ष म्हणतात आपल्या मराठी भाषेमध्ये. बघा इथं तुम्हाला सायकस दिसतंय. त्यानंतर हे दिसतंय बघा देवदार वृक्ष दिसतोय. त्यानंतर थुजा दिसतोय आपल्याला आणि हा जो आहे तो म्हणजे पायनस आहे. बरोबर आहे. तर हे एक्झाम्पल आहेत जिम्नोस्पर्मची की ज्याच्यामध्ये कुठलीही फळ येत नाहीत त्यांना
आणि बियांच्या वरती सुद्धा कोणतंही आवरण नसतं. ठीक आहे. त्यानंतर आता दुसरा जो डिव्हिजन आहे, तो दुसरा डिव्हिजन आहे अँजिओस्पर्म. आता अँजिओस्पर्म म्हणजे बिया येणार आणि परत बिया ह्या फळांमध्ये असतात. द फ्लॉवर्स दिस प्लांट्स बियर आर द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. म्हणजे त्याच्यात असणारी फुलं ही त्याचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत. म्हणजे अँजिओस्पर्म मध्ये त्या फुलं ही वनस्पतींची प्रजनन करणारे ऑर्गन आहेत किंवा अवयव आहेत. दुसरं, फ्लॉवर्स डेव्हलप इंटू फ्रुट्स. म्हणजे फुलं कशात येतात? फळांमध्ये. अँड सीड्स आर फॉर्म्ड विदिन फ्रुट्स. आणि बिया सुद्धा फळांच्या आत असतात. दस दिस सीड्स आर कवर्ड. मगाशी अनकवर्ड होते, नेकेड होते, उघडे होते. इथं मात्र कवर्ड आहेत. हेन्स दे आर कॉल्ड एज अँजिओस्पर्म. मगाशी जिम्नोस्पर्मला काय? जिम्नोस म्हणजे नेकेड आणि स्पर्म्स म्हणजे बिया, म्हणजे उघड्या बिया. आता इथं बघा, एन्जिओज म्हणजे कवर्ड आणि स्पर्म्स म्हणजे सीड्स, म्हणजे बियांच्या वरती आवरण असतं, म्हणजे बिया फळांच्या आत असतात. These the plants whose seeds can be divided into two equal halves are dicotyledons are called as dicotyledons plants. परत बघा, आता परत बियांच्या वरती सुद्धा ह्या दोन वनस्पतींचे दोन प्रकार पडतात. डायकॉटिलिडन म्हणजे काय? जर बिया ज्या आहेत त्या बिया जर दोन त्याचे समान भाग होत असतील, जसं आपण भुईमुगाची शेंग बघितलं तर शेंग त्यात त्याचे दोन भाग होतात, तर ते डायकॉटिलिडन प्लांट आहे. आणि मेज मका जर घेतला तर ते काय आहे? सिंगल कॉटिलिडन आहे, तर ते मोनोकॉटिलिडन प्लांट आहे. ठीक आहे. whose seeds cannot be divided into equal parts are called as monocotyledon. शब्द लक्षात आले का बा? डायकॉटिलिडन आणि मोनोकॉटिलिडन प्लांट्स. आता इथं आपण फरक बघूया. डायकॉटिलिडन प्लांट्स आणि मोनोकॉटिलिडन प्लांट्स, त्याचे फरक कशाच्या मुद्द्यांचा विचार करून सांगायचा आहे? सीड, रूट, स्टीम, लीफ आणि फ्लावर. सीड कसं असतं बा? डायकॉटिलिडन मध्ये दोन बिया म्हणजे समान भाग होतात, दोन पाकळ्या होतात, म्हणजे टू कॉटिलिडन्स. आणि मोनोकॉटिलिडन म्हणजे सिंगल कॉटिलिडन्स. रूट कसे असतात बा? वेल डेव्हलप्ड प्रायमरी रूट असतं आणि इकडे काय असतं? तंतुमय फायबरस रूट्स असतात. स्टीम, स्ट्रॉंग हार्ड, जसं उदाहरण दिलं इथं बनेन ट्री, वडाचं. त्यानंतर इकडे कसं असतं सांगा? हॉलो म्हणजे बांबू जो असतो तो पोकळ असतो बा. त्यानंतर फॉल्स म्हणजे बनाना, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला खोड दिसणार, खरं इतर झाडांचे खोड आणि केळीच्या झाडाचा खोड बघितलं तर आपल्याला लक्षात येईल फरक. त्यानंतर डिस्क म्हणजे मूळ खोड कसं असतं याचं? कांद्याचं सुद्धा दिले बा, ओनियनचं. फरक आपल्याला लक्षात येईल. पानं कशी असतं बा? लीफ, रेटिक्युलेट व्हेनेशन आणि इकडं पॅरलल व्हेनेशन. फ्लॉवर, फ्लॉवर्स विदिन 4 और 5 पार्ट्स, म्हणजे ह्याचे जी फुलं असतात त्याचे 5 किंवा 4 पाकळ्या होतात. त्यानंतर फ्लॉवर्स विदिन 3 पार्ट्स, म्हणजे 3च पाकळ्या असतात ह्या फुलांच्या. अशा पद्धतीनं डायकॉटिलिडन प्लांट्स आणि मोनोकॉटिलिडन प्लांट्स ह्यातला आपण फरक बघितला. ठीक आहे. एकदा अगदी थोडक्यात 2 मिनिटं राहिलीत बा शेवटची, मी सांगतो. सगळ्यात सुरुवातीला किंगडम प्लॅन्टी मध्ये क्रिप्टोगेमी आणि फेन्युरोगॅमी हे सब किंगडम आहेत. क्रिप्टोगेमी मध्ये 3 डिव्हिजन आहेत: थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. त्या तिन्हींचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितले. त्यानंतर फेन्युरोगेम्स मध्ये जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. जिम्नोस्पर्म म्हणजे नेकेड सीड्स आणि अँजिओस्पर्म म्हणजे कवर्ड सीड. आणि कवर्ड सीड मध्ये परत काय आहे? बियांच्या प्रकारावरती परत दोन प्रकारचे वनस्पती, डायकॉटिलिडन आणि मोनोकॉटिलिडन. ह्या सगळ्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितले. ठीक आहे. परत तुम्हाला इथं बा उदाहरण दिसतात बा मोनोकॉटचे आणि डायकॉटचे. एक सिंगल कसे असते? वन कॉटिलिडन. त्याचं रूट कसं असतं? त्याचं व्हॅस्क्युलर टिश्यू कसे असतात? पानं कशी असतात? आणि फ्लॉवर कसे असतात? आणि डायकॉट मध्ये दोन भाग समान कसे असतात? रूट कसं असतं? रिंगड. त्यानंतर पानं कशी असतात? व्हेनेशन. आणि फुलाचे जे काय पाकळ्या असतात ते कशा पद्धतीने असतात? हे आपण आता मी जे फरकाचे मुद्दे सांगितले त्या पद्धतीने तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. म्हणजे आपला इथं चॅप्टर हा संपलेला आहे, जो क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स आहे. आणि तुमच्या गुगलच्या लिंक मध्ये सुद्धा हा चॅप्टर आज संपलेला आहे. ठीक आहे. तर मी ते स्क्रीन शेअर स्टॉप करतोय. व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी एकदा. शेवटचं 1 मिनिट राहिले, पटकन व्हिडिओ ऑन करायचा. आणि आजची पार्टिसिपेंट संख्या कमी आहे बघा. पाठीमागच्या वेळी 95 मुलं होती, आज 81 मुलं आहेत. ह्याचा अर्थ ठीक आहे. हे नोट्स तुम्हाला मी पाठवतोय. प्रत्येका